शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवणे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे माध्यमातून सुरू आहे। 24 तारखेला समायोजन आयोजित केलेले आहे आणि त्या आक्षेप असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची सुनावणी आज शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे। मुळामध्ये राज्यभर शिक्षकांची जी संच मान्यता आहे ते शिक्षक कर्मचाऱ्यांची संच मान्यता अजूनही अद्यावत झालेली नाही। राज्यातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये 100% शाळांना अद्यावत झालेली संच मान्यता मिळालेली नाही। असे असताना आमचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता अद्यावत होत नाही 100% अद्यावत, तोपर्यंत समायोजन प्रक्रिया राबवण्यात येऊ नये। त्याचप्रमाणे राज्यामध्ये शेकडो शाळा आहे की ज्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या 0 झालेली आहे। अशा सर्व शाळांना शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांचं समायोजन प्रक्रिया राबवणं सुरू आहे। शून्य शिक्षकी शाळेबाबत राज्यभर गोंधळ सुरू आहे। याबाबत शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय व्हायचा आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की समायोजन प्रक्रिया राबवण्याच्या पूर्वी राज्यातील सर्व शाळांची संच मान्यता 100% अद्यावत करा व शून्य शिक्षकी शाळांबाबत शासन स्तरावर धोरणात्मक नियम होऊ द्या। कारण की जर या सर्व शिक्षकांचं समायोजन केलं व मुलं जर शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडले तर राईट टू एज्युकेशनचा भंग होणार आहे। आणि म्हणून राज्यातला वर्धा जिल्हा पहिला जिल्हा आहे की समायोजन प्रक्रिया राबवण्याकरता घाई करत आहे। म्हणून आम्ही आज शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून एवढं सांगितलं की जोपर्यंत संच मान्यता अद्याप होत नाही व शून्य शिक्षकी शाळांबाबत अद्यावत कुठलाही धोरण शासन निश्चित करत नाही तोपर्यंत संच मान्यता प्रक्रिया राबवण्यात येऊ नये। यासाठी आम्ही आज प्रहार संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना भेट दिली व त्यांना सांगितलं की यापूर्वी सुद्धा या सर्व घिसाडघाईमुळे आम्ही शासनाला बहिष्काराचा इशारा दिलेला होता आणि हे सगळं समायोजन प्रक्रिया थांबली होती। परंतु नव्यानं फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया नव्यानं राबवणं सुरू झालेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करतो।